धन्य दे संसारी दयावंत जे अंतरी येथे उपगर साठे आले घरजा वैकुंठे लटिके वचन नाही देहे उदासीन येथे उपगर साठे आले घरजा वैकुंठे मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटे येथे उपगर साठे आले घरजा वैकुंठे विठोबा रखुमा दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून संसारामधल्या धन्य पुरुषाचं वर्णन करतात. त्या धन्य पुरुषाचं वर्णन करत असताना त्याच्या काही अंतर आणि बाह्य गुणांचं वर्णन महाराज या अभंगामधून करतात. त्यांच्या व्यापकत्वाचं वर्णन महाराज या अभंगामधून करतात आणि त्यांच्या सत्य अधिष्ठित जीवनाचं वर्णन महाराज या अभंगामधून करतात. धन्य दे संसारी दयावंत जे अंतरे येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. आपण या अभंगाचा जर बारकाईने विचार केला, या अभंगामधल्या लक्षणांचा विचार जर केला, तर ज्या लक्षणांद्वारे ज्यांचं वर्णन महाराजांना या अभंगामधून करायचं आहे ती सगळी लक्षणं आपल्याला संतांकडे पाहायला मिळतात. या जीवनामध्ये संसारामध्ये दयावंत जर कोण असतील तर ते संत महात्मे असतात. अवतारे कोण जर असतील तर संत महात्मे असतात. जीवावरती उपकार जर कोण करत असतील तर संत महात्मे करत असतात. सत्य अधिष्ठित जीवन जर कोण जगत असतील तर संत महात्मे. देहावरती उदास संत महात्मे असतात. संत महात्म्यांच्याच वाणीमध्ये मधुरता असते आणि संत महात्म्यांचा स्वभाव हा व्यापक असतो. सगळी लक्षणं आपल्याला संतांकडे पाहायला मिळतात. मग संत महात्म्यांकडे ही लक्षणं पाहायला जर मिळत असतील तर मग या अभंगामध्ये महाराजांनी कोणाचं वर्णन केलं असेल विचार केला तर संतांचं वर्णन केलंय. असं कसं संतांचं वर्णन केलं म्हणता? असं कसं म्हणजे? अभंगाचा आपण विचार करा. अभंग आपण पहा, खालून पहा, वरून पहा, एकदा वाचा, दोनदा वाचा, तीनदा वाचा. अभंगामध्ये संत शब्द कुठेही आलेला नाही. धन्य ते संसारी दयावंतचे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी लटके वचन नाही देही उदासीन. अभंगामध्ये संत हा शब्द कुठेही आलेला नाही. संत शब्दाला पर्यायी शब्द सुद्धा कुठं आलेला नाही. मग अभंगामध्ये संत शब्द जर आलेला नसेल तर अभंग संतपर कसा म्हणावा सांगा? म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? कारण अभंगामध्ये संत शब्द आलेला नाहीये. संतपर प्रकरणामध्ये समावेश होण्यासाठी संत शब्द येणं जर गरजेचं असेल तर मी आपल्या समोर दुसरा अभंग ठेवतो. अभंगाचा आणि प्रकरणाचा संबंध मला सांगा. कीर्तनाच्या भजनाला आता सुरुवात झाली. रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर सुंदर ते ध्यान हा अभंग मी म्हटलं.
अभंग हा म्हणा तुम्ही. सुंदर ते ध्यान उभे विटे वरे करकटावरे ठेवून या शिहार गळा कासबे तांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ म्हणे विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. या अभंगामध्ये विठ्ठलाचं, पांडुरंगाचं, हरीचं नाव कुठं आलं? कुठं आलंय मला सांग. किंबहुना भगवंताची जी सहस्त्र नाव आहेत त्या सहस्त्र नावापैकी किमान एक नाव तरी यावं. एक नाव सुद्धा आलेलं नाहीये. मग हा अभंग आपल्या संप्रदायामध्ये कोणाच्या वर्णनापर्यंत लावला जातो? पांडुरंगाच्या वर्णनाचाच हा अभंग. अभंगामध्ये महाराजांनी पांडुरंगाचंच वर्णन केलेलं आहे. संप्रदायामध्ये हा अभंग देवाच्या वर्णनाचा म्हणूनच वापरला जातो, म्हणूनच ओळखला जातो. अभंगामधून महाराजांनी पांडुरंगाचंच वर्णन केलं आहे. ही आपली युगानुयुगापासून आपली ही धारणा आहे, आपला तो विश्वास आहे. देवाच्या वर्णनाचा अभंग आहे असं आपण हा म्हणतो. कशावरनं म्हणता हो? का म्हणता? पांडुरंगाचं नाव कुठं नाहीये, विठ्ठलाचं नाव कुठं नाहीये, हरीचं नावही कुठं नाहीये, तरीही पांडुरंगाच्या वर्णनाकडे हा अभंग जोडला जातो. का जोडला जातो? का जोडला जातो म्हणजे काय? लक्षणं सांगितलं ना त्याच्यामध्ये. मला सांगा, विट्यावरती कोण गणपती उभा आहे का? नाही, पांडुरंगच उभा आहे. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा कोणाच्या? म्हसोबाच्या आहेत का? नाही, पांडुरंगाच्याच. मकराकार कुंडल कोणी धारण केले? कंठी कौस्तुभ म्हणी कोणाच्या आहेत? पितांबर कोण धारण केलेलं आहे? सगळी वर्णनं जर पांडुरंगाकडे लागत असतील तर पांडुरंगाच्या वर्णनाचा अभंग का असू नये हा? वर्णनावरून तुम्ही जर लक्षाचं स्थान ठरवणारा असाल, जे वर्णन अभंगामधून केले त्याच्यावरून ती लक्षणावरून लक्षाचा जर विचार होणारा असेल, हा अभंग जर सुंदरते ध्यान, हा विषय जर सुंदरते ध्यानाकडे लागत असेल तर हाच विषय धन्य ते संसारीकडे का लागू नये मला सांग. सुंदरते ध्यानमध्ये पांडुरंगाचं नाव नाही, पण पांडुरंगाच्या वर्णनाचा अभंग. मग असाच नाही, इकडेही लावा ना धन्य ते संसारीमध्ये. जरी अभंगामध्ये संतांचं नाव आलेलं नसलं तरी महाराजांनी सगळीच्या सगळी लक्षणं ही संत महात्म्यांचीच सांगितलेली आहेत. वर्णन संत महात्म्यांचंच महाराजांनी अभंगामधून केलेलं आहे. धन्य ते संसारी दयावंतसे अंतरे येथे उपकारासाठी अरे घरच्या वैकुंठी. संसारामध्ये धन्य कोणाला म्हणावं? जे दयावंत असतील त्यांना धन्य म्हणा. ज्यांच्या वाणीमध्ये मधुरता असेल त्यांना धन्य म्हणा. जगाला सामावून घेण्याची क्षमता ज्यांच्या अंगी असेल त्यांना आणि त्यांनाच धन्य म्हणा. आणि त्या धन्य माणसाबद्दल वर्णन करत असताना महाराज, त्या माणसाबद्दल अशा लक्षणांनी युक्त असलेल्या व्यक्तीबद्दल वर्णन करत असताना महाराज त्याला धन्य म्हणतात. महाराजांनी या अभंगामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. पण काय बरं का, शास्त्राचा एक सिद्धांत, वर्णन कोणी कोणाचं करावं आणि कधी करावं याच्याबद्दल शास्त्र आम्हाला काहीतरी नियम सांगतं, काहीतरी अटी सांगतं. काय सांगतं अटी? शास्त्र असं म्हणतं, प्रत्यक्षे गुरुवास्तुत्यात परोक्षे मित्र बांधवा कार्यांते दासवृत्त्याश्च नैव पुत्रस्तथा स्त्रियः. शास्त्र म्हणतं की प्रत्यक्ष वर्णन जर कोणाचं करायचं असेल तर प्रत्यक्ष वर्णन केवळ आणि केवळ गुरूंचं वर्णन करा. गुरूंच्या समोर गुरूंचं वर्णन करा. आपल्याला पाहायला मिळतं, पहा, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहायला घेतलेली असावी, सच्चिदानंद बाबा लेखक असावेत, समोर निवृत्तीनाथ महाराज बसलेले असावेत, ज्ञानेश्वरीची सुरुवात व्हावी आणि सद्गुरूंना वर्णन करून ज्ञानोबारांनी अध्यायाची सुरुवात करावी. नमो विशदबोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या तरणतरतुर्या लालन लीला नमो जगत खेल पालना मंगळमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्यलिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया जय जय वो शुद्धे
उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते जय 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 आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया जय जय देव निर्मळ निजजना अखिल मंगळ जन्मजरा जलद जाळ प्रभंजन या लागे आता स्तुती सांडोने निवांता चरणी ठेविजे माथा हेची भले. ज्ञानोबरायांनी सद्गुरूंचं वर्णन करावं, ओव्या रचाव्यात, अभंग रचावेत. ज्ञानोबरांनी स्वतः म्हणावं, ज्ञानदेव म्हणे तरलो ज्ञानदेव म्हणे ज्ञानोबरांनी आपल्या गुरूंचं वर्णन करावं, तुकोबरांनी म्हणावं, सगळं दैवाचे दैवत सद्गुरुनाथ एक राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक. तुकोबरांनी आपल्या गुरूंचं वर्णन करावं, नाथरांनी आपल्या गुरूंचं वर्णन करावं, निळोबरांनी आपल्या गुरूंचं वर्णन करावं, नामदेवरांनी गुरूंचं वर्णन करावं. का? कारण शास्त्र म्हणतं प्रत्यक्ष वर्णन जर कोणाचं करायचं असेल तर फक्त गुरूंचं वर्णन गुरूंच्या समोर करा. मित्र असेल अथवा भाऊ असेल त्याचं वर्णन, त्याचं कौतुक त्याच्या पाठीमागं करा. बाहेर कुठेतरी गेलेला असावा आणि तो तिथं नसताना आपण त्याचं कौतुक करावं. मित्राचं भावाचं कौतुक हे त्यांच्या पाठीमागं करा. नोकर असेल अथवा दास असेल त्याचं कौतुक काम पूर्ण झाल्यानंतर करा. आपण एखादं काम त्याला सांगावं, ते काम त्यानं व्यवस्थित करावं, केलेल्या कामाबद्दल आपण त्याचं कौतुक करावं. शास्त्र म्हणतं गुरूंचं वर्णन गुरूंच्या समोर करा, मित्राचं भावाचं वर्णन त्याच्या पाठीमागं करा, नोकराचं वर्णन काम पूर्ण झाल्यानंतर करा, आणि बायकोचं आणि मुलाचं वर्णन त्यांच्या समोरही करू नका आणि त्यांच्या पाठीमागंही करू नका. कारण बायको नावाची जी विभूती असते ती अशा अवस्थेला पोचलेली असते की शाब्दिकाचे का ज्यांचं लग्न झालंय त्यांना अनुभव आहे, त्यामुळे त्यांना विशेष सांगण्याची काही गरज नाही.
पण ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना थोडंसं सांगावं लागतं. मला माहित नाही महाराजांचं लग्न झालंय का, झालंय का, थोडा अगोदर यायला पाहिजे होतं म्हणजे सांगितलं असतं महाराजांना. पहा, माहेरची माणसं घराकडे येणारी असतात. जी बाई सकाळी 8 वाजता उठते, माहेरची माणसं येणार आहेत म्हणल्यावर 5 वाजता उठते सकाळी. काय त्या दिवशीचा बेत असतो, श्रीखंड पुरीचा बेत असतो. श्रीखंड, गुलाबजामुन, मसाले भात, पापड, भजी, लोणचं बिणचं जोरात असतं. हे सगळं झाल्यानंतर काहीतरी आईस्क्रीम बिस्क्रीम डेझर्ट म्हणून काही ना काहीतरी असतं. मग ती येतात मंडळी 10-11 वाजता वगैरे येतात. यथेच्छ त्यांचं स्वागत केलं जातं. नवऱ्याला सुद्धा स्वागत करायला लावलं जातं. बिचारा नवरा करणार काय, नवरा सुद्धा त्याचं स्वागत करतो. त्यांना बसवा बसा म्हणतो, या म्हणतो, बसा म्हणतो. त्यांना भरपेट खाऊ घातलं जातं. गप्पा गोष्टी वगैरे होतात आणि संध्याकाळच्या वेळा 4-5 वाजता त्यांचं काम झालं की ते आपले निघून जातात. हा नवरा म्हणणारा जो असतो तो मोठा हरकलेला असतो. तो विचार करतो, बायको माझी किती चांगली आहे. आज सुंदर इतका स्वयंपाक सकाळी तिनं केला होता. ज्या अर्थी इतका सुंदर स्वयंपाक सकाळी करते त्या अर्थी संध्याकाळी सुद्धा तितका सुंदर स्वयंपाक काही ना काहीतरी असला पाहिजे. लाडामध्ये येऊन आपला आनंदामध्ये येऊन जाऊन विचारतो, बाई सकाळी इतका सुंदर बेत होता, संध्याकाळचा बेत काय बरं, संध्याकाळी काय करतेस बरं. बाई म्हणते, कुठलं काय घेऊन बसलाय संध्याकाळचं, सकाळचं जे शिल्लक राहिले ते संपायचं बघा, संध्याकाळचं घ्यायला आलेत म्हणून. बायकोची विभूती अशा अवस्थेला पोहोचलेली असते की शब्दामध्ये वर्णन होत करता येत. विनोदाचा भाग झाला, सोडून दे. पण शास्त्र असं का म्हणेल बरं, का म्हणेल शास्त्र असं की बाबा बायकोचं वर्णन करू नका, असं शास्त्र का म्हणेल? त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की लग्नाच्या वेळी लाजाहोम नावाचा एक विधी असतो, पाणीग्रहण ज्याला आपण म्हणतो. तो विधी झाल्यानंतर नवरा आणि बायको हे दोघं एक मानले जातात. शरीरानं ते वेगळी पण त्यांचा आत्मा एक. म्हणून बायकोचं जर वर्णन केलं तर ते आत्मस्तुती केल्याचं पातक देणारं ठरतं आणि मुलगा हा बापाचा अंश असतो. म्हणून बायकोचंही वर्णन करू नका आणि मुलाचंही वर्णन करू नका असं शास्त्र आम्हाला सांगतं. पण महाराज, या अभंगामध्ये आपण ज्यांचं वर्णन करत आहात ते या चौकटीमध्ये बसतच नाही आहेत. शास्त्र म्हणतं गुरूंचं वर्णन करा, मित्राचं भावाचं पाठीमागं करा, नोकराचं काम पूर्ण झाल्यानंतर करा आणि मुलाचं आणि बायकोचं करूच नका म्हणतं. तुम्ही ज्यांचं वर्णन या अभंगामध्ये करत आहात ते चौकटीमध्ये बसत नाहीत. मग शास्त्राला सोडून तुम्ही वागता का काय? महाराज म्हणतात, अरे शास्त्राने सांगितलंय ना बाबा, काय गुरूंचं वर्णन गुरूंच्या समोर करा. हो, मग गुरु आणि संत काय वेगळे असतात का बरं? गुरु हा संत कोणीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु आणि संत काही वेगळे नाही आहेत. मग संतांच्या गुणांचं वर्णन जर करायचं असेल तर त्यांची लक्षणं सांगावीत काय, हा प्रश्न पडल्यानंतर महाराज त्याचं उत्तर देतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. महाराजांवरती ही वेळ यावी का? संतांची लक्षणं सांगण्याची वेळ महाराजांवरती का यावी? त्याचं कारण असं आहे, जगामध्ये 3 गोष्टी ओळखणं खूप कठीण. एक म्हणजे शूर ओळखणं कठीण आहे, दुसरं पतिव्रता ओळखणं कठीण आहे आणि तिसरं म्हणजे संतांना ओळखणं कठीण. नुसतं गळ्यामध्ये 10 तोळ्याचं मंगळसूत्र घातलं म्हणजे ती पतिव्रता होत नाही. पतिव्रता होण्यासाठी काही आंतरिक लक्षण असावे लागतात. पतिव्रता म्हणावं कोणाला? पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. पतीच्या इच्छेप्रमाणे जी वागते तिला पतिव्रता म्हणावं. त्याप्रमाणे शूर ओळखणं सुद्धा खूप कठीण. नुसत्या बाता मारल्या आणि बढाया केल्या म्हणून तो शूर होईल असं काही सांगता येत. आपल्याकडे जुनी माणसं कित्येक वेळा कीर्तनामधून एक दृष्टांत देतात, काल्पनिक दृष्टांत. कित्येक वेळा आपल्याकडे महात्मे हा काल्पनिक दृष्टांत देतात. काय झालं म्हणे, एक गृहस्थ सैन्यामध्ये भरती झाली आणि भरती झाल्यानंतर सडपातळ शरीर यष्टीचे सैन्यामध्ये गेले. सुट्टीसाठी म्हणून गावाकडं आले. गावाकडं आल्यानंतर सैन्याची सुट्टी म्हणजे 1.5-2 महिन्याची ती सुट्टी असते. घरी आल्यानंतर करायचं काय, घरातले बारीक सारीक कामं वगैरे हे करायचे. कुठं बाबा गाईचं शेण काढ, घरातलं काही सामान संपलं तर दुकानातनं जाऊन घेऊन ये. काहीतरी घरातलं सामान संपलं म्हणून दुकानात आणायला हे गेले. दुकानदार तिथला
सांगितलं जे वस्तू पाहिजे होत्या त्या वस्तू सांगितल्या. तो गेला, मुनी मानायला गेला. मालक तो गल्ल्यावर बसलेला, शांत बसतो, आपल्याला करायचंय काय, कोण काय करतं कोण काय करतं. त्या मालकाने टिंगल करायला सुरुवात केली. काय तर म्हणे सैन्यामध्ये जाऊन भरती झालीत म्हणे. अरे माणसाने आपला हातपाय बघून चादर बघून हातपाय पसरावे, आपल्याला जे येतंय ते करावं माणसाने. अरे ती बंदूक घेतली आणि तुम्ही समजा त्या शत्रूवरती नेम लावला आणि चुकून जर ती बंदुकीनं बॅग मारलं तर खांद्यासकट उडून जाणारे तुम्ही. कोणी सांगितलंय नसते उद्योग करायला? आपल्याला जे येतं ते आपण करावं. कोणी सांगितलंय घरच्या खायच्या लष्कराच्या भाकऱ्या जाऊन भाजायच्या? आपली जशी तब्येत तसं आपण करावं. ऐकून घेतलं काय करायचंय बाबा, तुला बोलायचंय तू बोल. पैसे ठेवले, सामान घेतलं, निघून गेलं. ज्या ज्या वेळेस हा सैनिक त्यांना दिसेल, जवान त्यांना दिसेल, प्रत्येक वेळी त्या दुकानदारानं काही ना काहीतरी टिंगल केलेली. एक दिवस झालं काही रेडिओवरती बातमी आली की सध्या त्या सीमेवरती युद्धजन्य परिस्थिती, त्यामुळे जे सैनिक जे जवान सुट्टीसाठी म्हणून गेले असतील त्यांनी ताबडतोब सीमेवरती हजर व्हावं. कसं असतं बरं का की हे जवान वगैरे जे असतात की नाही, एरवी आपल्याला त्यांच्या ताकदीचा काही अंदाज येणार नाही, पण युद्ध म्हटल्यानंतर यांच्या अंगामध्ये वीरश्री संचारते. एक एक जवान 10-10 जणांना भारी पडेल असं त्यांच्या अंगामध्ये दिव्य शक्ती संचारलेली असते. युद्धाला जायचंय म्हटल्यानंतर ह्यांनी बॅग भरली, घराच्या बाहेर पडले, स्टँडवरती येऊन उभारले आणि एसटीची वाट बघू लागले. स्टँडवरतीच त्याचं दुकान, ह्यांनी हातामध्ये बॅग बघितली की दुकानामध्ये बसून टिंगल करायला सुरुवात. इतक्या दिवस विषय वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती. आजची परिस्थिती वेगळी होती. अगोदरच तिकडं जायची गडबड होती. कधी एकदा त्या सीमेवरती जातोय आणि शत्रूचा पाडाव करतोय, अशी त्यांची ती अवस्था झालेली. ती बॅग तिथंच सोडली, दुकानामध्ये गेले, दुकानामधली पार उचलली आणि त्या दुकानदाराच्या नरड्या भोवती गुंडाळली. बाहेर आले, बॅग उचलली, एसटी आली, एसटी मध्ये बसले, निघून गेले. आता ती गुंडाळलेली पार काढायची कोणी, प्रश्न पडला. मोठे मोठे पैलवान बोलवले, कोल्हापूरचा पैलवान बोलवला, दिल्लीचा पैलवान बोलवला. भले भले पैलवान येऊन थकले, पार काय सरळ झाले. युद्ध संपलं, युद्धामध्ये जखमी झाले. जखमी झाल्यानंतर मग ते सुट्टी विश्रांतीसाठी म्हणून त्यांना पाठवून दिले. आले, एसटी मधनं उतरले, घराकडे जायला निघाले. एसटी मधनं उतरलेलं त्या दुकानदाराने पाहिलं, गल्ला सोडला, यांच्याजवळ आला आणि पायावरती साष्टांग दंडवत घातला. मला माहीत नव्हता म्हणला साहेब तुमचा अधिकार काय, तो तुमची ताकद काय, विनाकारण तुमची टिंगल करत बसलो, विनाकारण तुमची चेष्टा करत बसलो, मला माफ करा म्हणे. मला या अडचणीमध्ये टाकणारे तुम्ही होतात, सोडवणारे पण तुम्हीच आहात, ह्या अडचणीमधनं मला सोडवा. जेव्हा म्हणू लागले मी कुठल्या अडचणीमध्ये टाकलोय बाबा तुला? अहो हे दिसत नाही का नरड्याभोवती पार दिसत नाही का? त्याचं काय, जाताना तुम्हीच गुंडाळून गेला होतात म्हणे. मी मग गुंडाळली होय म्हणे. अरे तुला वाटतं का माझ्याकडे बघून मी कधी तार अशी पार गुंडाळली म्हणून? अहो नाही, तुम्हीच गुंडाळलेली पार आहे, भल्या भल्यांनाही पार सरळ झाली नाही. असं करू नका, माझ्यावरती काहीतरी दया दाखवा आणि पार तेवढी मला या माझ्या नरड्याभोवतून काढा, या अडचणीमधनं मला सोडवा. काढता येणार नाही म्हणे मला आता. का? त्यावेळेसची परिस्थिती वेगळी, आताची परिस्थिती वेगळी. त्यावेळेस काय झालं होतं, त्यावेळेस मला युद्धाला जायचं होतं, अंगामध्ये एक जोश होता, वीरश्री होती, म्हणून त्या आवेशामध्ये मी ती पार गुंडाळली. मग आता ती वीरश्री नाहीये म्हणे, आवेश तो नाहीये, मग करू काय? आता दुसऱ्या युद्धाची वाट बघा म्हणे. दुसरं युद्ध ज्या वेळेस होईल त्यावेळेस माझ्याकडे या, ही पार मी काढतो म्हणे. नुसत्या गप्पा मारून कोण शूर होत नसतं, ते शौर्य अंगामध्ये असावं लागतं तर तो शूर. दुसरं सांगितलं, शूर ओळखणं खूप कठीण, आणि त्याप्रमाणे संत महात्म्यांना ओळखणं खूप कठीण. रामायणाचा आपला अभ्यास आहे, आपल्या भागामध्ये रामायण वगैरे होत असतं. मला एक गोष्ट सांगा, ज्या वेळेस ते द्रोणागिरी आणण्यासाठी म्हणून हनुमंतराय लंकेतून उड्डाण करतात, संजीवनी आणण्यासाठी म्हणून, त्यांचा वेळ खर्च करावा म्हणून तो काल नेहमी त्या ठिकाणी एका साधूचं वेश घेऊन बसतो का नाही मला सांगा? साधूचं वेश परिधान केलं म्हणून साधू लगेच होत नाही. महाराजांचं प्रमाण आहे, अभंग आहे, नव्हते ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नव्हते संत, येथे नाही वेश सरते आडनाव, निवडे घावडाव. संतांचं वेश परिधान केला म्हणून तो साधू होत नाही. रामायणामधला दुसरा प्रसंग ठेवतो तुमच्या समोर.
रावणाने ज्या वेळेस सीता मातोश्रीचं अपहरण केलं त्यावेळेस कुठल्या वेशामध्ये होता हो? संन्यासाच्याच वेशामध्ये होता की नाही? मग लगेच काय तो संन्यासी झाला का, महात्मा झाला का, साधू झाला का? नाही. मग संत म्हणावं कोणाला? अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, महाराज म्हणतात पहा, तुका म्हणे नाही निरसला तुका
संसारी. हो, जोपर्यंत त्यांच्या देहाचा निराश होणार नाही, देहाच्या निराशे पाविजे या ठाया, जोपर्यंत देहाचा निराश होणार नाही. देहाचा निराश म्हणजे काय? जोपर्यंत भेदवृत्तीची निवृत्ती होणार नाही तोपर्यंत त्यांना संत म्हणता येणार नाही. असं कधी होत नाही. हो, बाजारामध्ये गेला आणि तिथं जाऊन जसे कांदे बटाटे विकत घ्यावेत तसे पैसे टाकले आणि संत पदाची पदवी विकत घेतली, असं कधी होत नाही. नाही संत पद मिळत हे हाटी, हिंडिता कपाटी राणी वणी. संत पद असं कुठं विकत मिळत नसतं. काही अंतरलक्षणं असावी लागतात. ती अंतरलक्षणं कुठली? ती लक्षणं महाराज या अभंगामध्ये सांगतात. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे वगैरेसाठी आले घरच्या वैकुंठी. महाराज ठीक, आपण या अभंगामधून संतांची अंतर आणि बाह्य लक्षणांचा विचार केला. बाकी आम्हाला काहीच अडचण नाहीये. संत महात्मे तितके थोर असतात म्हणणं काहीच नाहीये. पण धन्य हा शब्द का उच्चारल्यानंतर पुढचा जो शब्द तुम्ही उच्चारता त्याच्याबद्दलची आमची शंका आहे. काय आपण म्हणता? काय धन्य ते संसारी हा शब्द तुम्ही वापरता. मग म्हणणं एवढंच आहे की संसाराला नावं ठेवणारे तुम्ही, संसार चांगला नाहीये बाबांनो, संसार करू नका. संसार म्हणजे एक जगडंबर आहे म्हणे, जगडंबर. रज्जू सर्पाकार भासले हे जगडंबर. संसार म्हणजे भ्रम आहे. संसार हा गुंतवणारा आहे. संसार हा अडचणीमध्ये अडकवणारा आहे. संसार हा प्रवास वाढवणारा आहे. संसार हे सगळ्या दुःखाचं मूळ आहे. म्हणून वारंवार आपण तुम्ही सांगता दुःख बांधवणी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस. अहो, संसाराचं वास्तव्य काय, संसाराचं स्वरूप काय सांगताना माऊली म्हणतात पहा ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून मृत्यूलोकी सुखाचे कहाणी, ऐकीचे लकवणाची श्रवणी, कैची सुखनिद्रा अंथरवणी इंगळाची. सुंदर दृष्टांत माऊलींनी दिलाय. बऱ्याचशा लोकांना झोपण्याची अडचण असते, झोपा लागत नाहीत लवकर लोकांना. मग काय करायच्या? गोळ्या खायचे, औषधं खायचे. थोडंसं सहाय्यक उपाय असावे म्हणून चांगली गादी आणायची. डनलॉपची गादी असेल, स्लिपवेल मॅट्रेस असेल, ते आणायची. गादी चांगली असली की झोप चांगली येते. ज्ञानोबा राय आपल्याला एक गादी सांगतात. ज्ञानोबा राय काय म्हणतात? सुखाची झोप मिळावी याच्यासाठी मी तुम्हाला शय्या सांगतो म्हणे. काय करा म्हणे? इंगळ घ्या म्हणे, इंगळ विस्तव बरं, त्याला पसरवा बरं, आणि त्याच्यावरती जाऊन झोपा. सुखाने तुम्हाला झोप लागेल. होईल का बरं असं कधी? इंगळावरती गेला आणि सुखानं झोप लागल, शक्य आहे का हो? शक्य नाहीये. इंगळावरती ज्याप्रमाणे सुखनिद्रा होऊ शकत नाही त्याप्रमाणे संसारामधून सुद्धा सुख मिळत नाही. म्हणे जे लोकीचा चंद्रुक्षय रोगी, जेथ उदय होय असता लागी, सुख लेवणी दुःखाची अंगी, सळीत जगाते. सुखाच्या स्वरूपामध्ये आलेलं परम दुःख म्हणजे संसार आहे म्हणे. महाराज म्हणतात पहा, सुख
संसार आहे. पाहायला गेलं तर सुख असतं किती आणि दुःख असतं किती. वास्तविक शास्त्राचा जर विचार केला तर शास्त्र तर म्हणतं संसारापासून सुख दुःख काहीच मिळत नाही म्हणे. जर मिळालं तर दुःखच मिळतं, सुख मिळत नाही, असा शास्त्राचा सिद्धांत. संसाराला वेळोवेळा नावं ठेवणारे तुम्ही अहो, संसाराला नावं ठेवता आणि दुसरीकडं संसार करणाऱ्याला धन्य म्हणता. संसारी म्हणजे कोण मला सांगा ना. जो संसार करतो, जो संसारातले व्यवहार करतो त्याला संसारी म्हणावं. एकीकडं संसाराला नावं ठेवायची, दुसरीकडं संसार करणाऱ्याला धन्य म्हणायचं. महाराज व्याघातात्मक बोलणं होईल. दोन्हीपैकी एक गोष्ट होईल म्हणे. एक तर संसाराला धन्य म्हणायचं तरी बंद करा, नाहीतर संसार वाईट आहे हे म्हणायचं तरी बंद. दोन्ही गोष्टी एका वेळी होऊ शकत नाही. असं कधी झालंय का? पाण्यामध्ये गेलाय, पाण्यामध्ये उडी मारली आणि कोरडा राहिलाय, शक्य आहे का असं कधी? संसारामध्ये राहून संसाराचा स्पर्श होणार नाही असं तरी होऊ शकतं का? प्रयोग करून बघा. पाण्याची बादली घ्या, बादली घ्या, त्याच्यामध्ये पाणी होता आणि ती बादली आहे अशी आपल्या डोक्यावरती ओतून बघा. भिजता का कोरडे राहता मला सांगा? कोणीही असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, महात्मा असू द्या, जीव असू द्या, नवे नवे देव असू द्या, भिजणार का नाही? तो भिजणार. पाण्याचा स्वभाव, पाण्याचा स्पर्श ज्याला होईल त्याला तो भिजवणार. त्याप्रमाणे संसाराचा स्वभाव आहे. संसाराचा स्पर्श ज्याला होईल त्याला तो संसारी करणार. होत नाही महाराज. पाण्यामध्ये राहून पाण्यापेक्षा वेगळं राहता येत नाही. महाराज म्हणतात का? अशक्य काय सांग? का होऊ शकणार नाही? भगवान स्वतः भगवद्गीतेमध्ये म्हणतात, ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसा. जो कर्म करे सकळे परी कर्म बंधन तळे जैसा न शिंपे जळे जळे पद्मपत्र. कमळाचं फूल असतं, चिखलामध्ये जन्माला येतं, चिखलामध्ये लहानाचं मोठं होतं. पण ज्याप्रमाणे चिखलामध्ये जन्माला येऊन लहानाचं मोठं होऊन कमळाचं फूल पाण्यापेक्षा वेगळं राहतं, त्याप्रमाणे संसारामध्ये राहून संसारामधले व्यवहार करून जो संसारापासून वेगळा राहील महाराज त्याला धन्य म्हणतात. अशी कशी असतात? महाराज प्रमाण देऊन सांगतात, सत्यवादी कारी संसार संसार सकळ अलिप्तकम जळी जाय. महाराजांची देवाकडे एक प्रार्थना आहे पहा. त्या अभंगाच्या द्रुपदामध्ये सुद्धा महाराज म्हणतात, मग मी व्यवहारी असेन वर्तत जेवी जळा आत पद्मपत्र.
संसारामध्ये राहून जो संसारापेक्षा वेगळा असेल महाराज त्याला धन्य म्हणतात. आणि त्याला धन्य म्हणत असताना महाराज म्हणतात येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. पहा, संसारामध्ये दोन प्रकार पाहायला मिळतात. संसारामध्ये जीवही येतो आणि संसारामध्ये महात्मेही येतात. पण जीव ज्या अर्थाने आलेला असतो, कशासाठी जीव येतो या ठिकाणी? अय कर्मय जे उरावे तै ते हे सुख दुःखे फळावे आणि तया ते भोगावया यावे देह. काहीतरी कर्म आपण पाठीमागं केलेली असतात, ती कर्म भोगण्यासाठी म्हणून जीव आलेला असतो. जीव स्वतःच्या इच्छेने इथे येत नसतो, कर्माने त्याला हाकलून दिलेलं असतं म्हणून तो इथं आलेला असतो. ज्याप्रमाणे कर्म त्याप्रमाणे त्याला देह मिळत असतो. पण संतांचं तसं नसतं. संत स्वतःच्या इच्छेनं येतात, स्वतःच्या अवस्थेचा त्याग करतात, इथं येतात. महाराज म्हणतात पहा, आम्ही वैकुंठ वासी
कारणासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. याच्यासाठी आम्ही इथं आलेलो असतो. झाडून संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्ठाचा भाग शेष उरला ते सेवू अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने बुडविली. याच्यासाठी आम्ही मुक्त असणारे महात्मे विदेही महात्मे अद्वयानंदामध्ये राहणारे नित्यानंदामध्ये निरामयानंदामध्ये अद्वयानंदामध्ये राहणारे ते महात्मे आपल्या अवस्थेचा त्याग करतात, इथे येतात. विदेही मुक्त असणारे महात्मे बंदिस्त होतात. का बंदिस्त होतात तो मला सांगा. बंदिस्त व्हायला आवडतो कोणाला? आपण असा कधी विचार केलाय का की रस्त्यावरनं आपण चालत निघालोय आणि चालता चालता उगच विनाकारण मनामध्ये असा विचार यावा की पोलिसांची गाडी यावी आणि मला पकडावं आणि तुरुंगामध्ये नेऊन टाकावं. का? कारण मोकळं फिरून फिरून कंटाळा आलाय मला. वर्ष 2 वर्ष 10-12 वर्ष जेलमध्ये जाऊन बसावं असा कधी आपला विचार झालाय का? भावना आपली झाली आहे का मला सांगा? नाही झालेली. बंदिस्त व्हायला कोणाला आवडत नाही, बंधनामध्ये राहायला कोणाला आवडत नाही. अहो त्या कारावासाचं बंधन सोडून द्या. आपल्यावरती जे नैतिकतेचं बंधन आहे ते बंधन आपल्याला सहन होत नाही. बोला. गुरुच्या बंधनामध्ये शिष्याला राहायचं नाहीये, नवऱ्याच्या बंधनामध्ये बायकोला राहायचं नाहीये, आई वडिलांच्या बंधनामध्ये मुलांना राहायचं नाही. बंधनं कोणाला आवडतात हो? कोणाला आवडत नाहीत बंधनं. मग संसारामध्ये या सामान्य जड जीवांना बंधनं जर आवडत नसतील, बंदिस्त असणारे लोक मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत असतील, अहो तुम्ही महात्मे आहात, पूर्वीच तुम्ही मुक्त होतात ना, बंधनामध्ये येता कशाला मला सांगा. संत महात्म्यांनी या ठिकाणी यायचं म्हणल्यावर देह धारण करावा लागतो का नाही मला सांगा. अहो तो देह कोणाचाही असू द्या, प्रभू रामचंद्राचा जरी दिव्य देह झाला, वनवासाचं दुःख त्या देहाला भोगावं लागलं. ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा जरी दिव्य देह झाला, समाजाकडनं होणारे अत्याचार त्यांना निमूटपणे सहन करावे लागले, निमूटपणे सहन करावे लागले. या महात्म्यांनी त्या स्वानंद सुखाचा त्याग करायचा. या ठिकाणी इथे यायचं कशासाठी? यायचं समाजासाठी, समाजाचं कल्याण करण्यासाठी. अहो ज्या समाजाचं कल्याण करण्यासाठी तुम्ही गाथा निर्माण करता, पंचमवेद निर्माण करता, तोच समाज तीच तुमची गाथा पाण्यामध्ये बुडवायला लावतो. मग का करता मला सांगा. समाजामध्ये महाराज असा एक वर्ग आहे की जो वर्ग असं म्हणतो की संतांना आपण वाईट शब्द बोलले की आपले पितर स्वर्गामध्ये गेले. अशी लोकांची धारणा आहे. धारणा नाही असं म्हणू नका. LLBचं शिक्षण मी घेत होतो कोल्हापूरला. आता कॉलेजमध्ये राहायचं म्हटल्यावर कॉलेजच्या पद्धतीने राहायला पाहिजे का नको मला सांग. कीर्तन करायचं म्हटल्यावर कीर्तनाचं जसं असतं तसं बाबा. कीर्तन करायचं म्हटल्यावर धोतर घातलं पाहिजे, कीर्तन करायचं म्हटल्यावरती सदरा घातला पाहिजे, पटका बांधला पाहिजे, कंबर बांधली पाहिजे, 2-4 ग्रंथ नावासाठी तरी उघडून बघितले पाहिजे, काहीतरी थोडं चिंतन केलं पाहिजे, काहीतरी अभ्यास केला पाहिजे. कीर्तन करायचं म्हटल्यावर या गोष्टी कराव्या लागतात. त्याप्रमाणे कॉलेजमध्ये राहायचं म्हटल्यावर थोडंसं कॉलेजच्या वातावरणाची हवा लागते. कॉलेजमध्ये राहिल्यावर आम्ही ती जिम सुरू केलेली. जिम माझ्याकडे बघून वाटणार नाही तुम्हाला, पण जिमला मी जात होतो, व्यायाम करायला जात होतो. मग तिथं जायचो, व्यायाम वगैरे करायचो. काय करायचं कोणाबरोबर? आपलं आपण जायचं, आपलं काम भलं, आपल्या व्यायाम भलं आपलं करायचं, एकटा व्यायाम करत बसायचो. काय सर काही दिवसानंतर विठोबा रखोबा काही दिवसानंतर त्या जिम मधला एक मुलगा माझ्या जवळ आला. तो म्हणाला की खूप दिवस झाले मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही एकटे व्यायाम करताय. मी पण एकटाच आहे. तुम्हाला जर अडचण नसेल तर उद्यापासून आपण दोघांनी मिळून व्यायाम करूया. बरं आहे बाबा, माझा जोडीदार कोणतरी झाला, एकाच्या निमित्तानं जोडीदार कोणतरी असला व्यायाम जरा जास्त. दुसऱ्या दिवशीपासून आमचा व्यायाम सुरू झाला. काही दिवस गेले, मैत्री थोडीशी घट्ट झाली, घसीट थोडीशी झाली. बोलता बोलता कधी तर मी बोललो असेल, घरामधली परंपरा आषाढी वारीमध्ये वगैरे असतो वगैरे कधीतरी सांगितलं असेल. त्यानं मला एक प्रश्न विचारला.
मला म्हणाला की तुम्ही वारीला जाताना हो? म्हणे जातो म्हणे. किती लोक असतात बरं त्या वारीला सोहळ्यामध्ये? असं बाबा 2-5 लाख माणसं असतात. किती दिवसाचा सोहळा असतो? 20-1 दिवसाचा सोहळा. किती माणसं येतात? 2-5 लाख माणसं येतात. त्यांच्या जेवणाची तुम्ही व्यवस्था करता का? नाही म्हणलं, आम्ही काय व्यवस्था करत नाही म्हणलं. बरं, येण्या जाण्याचं भाडं देता का? भाडं पण काय देत नाही म्हणे. राहण्याची व्यवस्था करता का? राहण्याची पण व्यवस्था करत नाही म्हणे. बरं, 20-22 दिवस त्यांनी यायचं, त्यांच्या कामाचं काय? त्यांच्या कामाचं त्यांनी बघावं, आम्ही का चिंता करावी म्हणलं. त्यांच्या कामाचं ते नियोजन लावून येतात, आम्हाला काय घेणं देणं नाही हवं. मग 20-22 दिवस कामाचा खोळंबा करायचा, बायका पोरांना लांब ठेवायचं. तिथं कुठलीही व्यवस्था नाही. माऊली 6ला निघते महाराज तळावरनं. 2 वाजल्यापासून तंबू काढायला सुरुवात होते. 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत करायचं काय लोकांनी? काय करायचं सांगा लोकांनी? तशीच बसलेली असतात ना माणसं आंघोळ बिंघोळ करून. कुठली व्यवस्था असते? कुठली व्यवस्था नसते. बरं, मला एक गोष्ट सांगा, माऊलीच्या सोहळ्याला आम्ही गेलो, शासन काय आमच्या खात्यामध्ये 2-5 लाख रुपये अनुदान देतं का? नाही देत. स्वतःचे पैसे खर्च करायचे, कामाचा खोळंबा करायचा, 20-22 दिवस घराच्या बाहेर राहायचं. एवढं सगळं कोणासाठी करायचं? कोणासाठी करायचं म्हणजे माऊलींसाठी करायचं. माऊलींसाठी जर एवढं सगळं तुम्ही करत असाल, माऊलींनी काय केलं हो तुमच्यासाठी? असं जर विचारलं तर आपल्या तळपायाची आग मस्तकाला जाणार का नाही मला सांग. बरं, जो विचारणारा माणूस होता तो जर अशिक्षित असेल, त्याला जर काय माहीत नसेल तर ठीक आहे. अहो, तो सिनियर कॉलेजचा प्राध्यापक होता. हो, प्राध्यापक होता. प्राध्यापकांना असा प्रश्न विचारावा, काय सांगावं? त्याला काय सांगत बसलो नाही. मी म्हणलं एक काम कर, म्हणलं ज्ञानेश्वरीच्या नादाला तू लागू नकोस, फक्त पसायदान काढ आणि त्याचा अर्थ वाचून पहा. जर तुला कळलं तर बरे, नाहीतर ये तुला काय सांगायचं ते मी सांग. मी हे का सांगितलं? समाज आजही संत महात्म्यांवरती आक्षेप घेतो, असं नाही, आजही आक्षेप घेतो. मग एवढा त्रास समाजाकडनं संतांनी सहन का करायचा? का करायचा मला सांग. समाजाकडून त्यांची विटंबना होणार, त्यांच्यावरती अत्याचार होणार, त्यांचा अपमान होणार, पण ते निमूटपणे सहन करायचं. का सहन करायचं? कारण महाराज प्रमाण देऊन सांगतात म्हणून. महाराजांचं प्रमाण आहे. हा प्रश्न महाराजांना विचारा, महाराज उत्तर देतील. बुडते हे जान, बुडते हे जान, न देखवे डोळा, न देखवे डोळा. देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून आम्हाला त्यांचा कळवळा येतो. वाम मार्गाला निघालेला समाज पाहवत नाही, पथभ्रष्ट झालेला समाज आम्हाला पाहवत नाही. म्हणून त्यांना सन्मार्गावरती आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी येतो. अहो, ज्या दुःखामध्ये जन्मोनजन्मी जे दुःखी होत आहेत, जे अडकून आहेत, त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी हे महात्मे येतात.
केवळ मुक्त करत नाहीत, तर त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग हे आम्हाला सांगतात. आणि दुःखातून बाहेर पडायचा मार्ग आम्हाला सांगून आमच्यावरती ते उपकार करतात. म्हणून येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. अनंत जन्मापासून जीव ज्या दुःखाला भोगतोय त्या दुःखातून त्या जीवाला मुक्त करण्यासाठी हे महात्मे या ठिकाणी आलेले असतात. तुकोबारायचं वर्णन करत असताना देवबाराय म्हणतात, पहा की हे महात्मे जीवावरती उपकार करतात. म्हणजे करतात काय, तर दुःखातून बाहेर पडायचा उपाय सांगतात. उपाय तुकोबारायांचं वर्णन करत असताना निळोबाराय म्हणतात, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. वाढविला. विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला. जगत उद्धारा लागी उपाय सुचविला. संत महात्म्यांचा अवतार असतो तो याच्यासाठी. जगत उद्धारा लागी धरिले अवतार. जगाचा उद्धार करण्यासाठी हे महात्मे इथं आलेले असतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी. म्हणजे आमच्याकडचा पाठा महादोषीवर. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी. जड जीवांचा, महादोषी जीवांचा उद्धार करण्यासाठी म्हणून महात्मे इथं आलेले असतात. उपाय सुचवतात, उपकार करतात. पहा, व्यवहारामध्ये उपकार आणि मदत हे दोनही शब्द आपण एका अर्थानं वापरतो, पण दोन्हीचा अर्थ एक नव्हे. उपकार वेगळा असतो, मदत वेगळी असते. केलेल्या मदतीची परतफेड करता येईल, उपकारांची परतफेड करता येत नसते. होत नाही उपकारांची परत. 25-30 वर्षापूर्वीचा काळ आपण आठवा. त्या काळामध्ये मुंबईबद्दल लोकांच्या मनामध्ये विशेष आकर्षण असायचं. गावातून, खेड्यामधून, वस्तीमधून एखादा माणूस मुंबईला गेलेला असायचा. काहीतरी कामानिमित्त तो गावाकडे यायचा. आल्यानंतर त्याची मित्रमंडळी त्याला विचारायची, अरे मुंबईमध्ये राहणारा तू? आम्ही मुंबई बघितली म्हणजे जत्रेमध्ये पत्र्याच्या डब्यामध्ये. आईस्क्रीमचा जसा गाडा असतो की नाही, तसा मुंबई दर्शनाचा पूर्वी गाडा असायचा. त्या गाड्याला 4 खिडक्या असायच्या. त्या खिडकीला टोपण असायची. ते गाड्यावाल्याकडे आपण जायचं, त्याला रुपये 8 द्यायचं. तो त्या खिडकीमध्ये बसवणार, टोपण काढणार, आपण त्या खिडकीमध्ये वाकून बघायचं आणि पलीकडनं तो हँडल मारणार. ते हँडल मारलं की आतमध्ये चित्र पळायचं आतमध्ये. आम्ही मुंबई बघितली म्हणजे त्या गाड्यामध्ये मुंबई बघितलेली. पण तू मुंबईमध्ये राहतोस, सांग बाबा मुंबई कशी? तो लगेच म्हणू लागतो, अरे काय मुंबईचं वर्णन करावं? माणूस म्हणून जन्मल्यानंतर एकदा का होईना मुंबईला जा. पंढरपूरला जा का नाही माहीत नाहीये, पण माणूस म्हणून जन्मल्यानंतर एकदा का होईना पंढरीला जा. पंढरीचं आपल्या मुंबईला जा, पंढरीचं राहू द्या, मुंबईला एकदा का होईना जा. मुंबईला जाऊन मुंबई पाहावी आणि जीवाची मुंबई करून घ्यावी. अरे काय त्या मुंबईमधल्या सडका, काय त्या मुंबईमधल्या इमारती, काय त्या मुंबईची चौपाटी, काय त्या चौपाटीवरची भेळ. अरे काय वर्णन करायचं त्या मुंबईचं. अरे बाबांनो, तुम्ही गावाकडं 2-2 मजली घरामध्ये राहता, काय विशेष आहे?
मुंबईमध्ये 2-2 मजली बस आहे म्हणे, डबल डेकर, खाली एक मजला आणि वरती एक मजला, ते बसला, सिटी बसला. असली ती मुंबई. काय स्वप्नाची दुनिया आहे बाबा. मुंबईचं असं वर्णन करता येत नाही म्हणे, जावं लागतं, अनुभव घ्यावा लागतं. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर बिचारा विचार करून जावं मुंबईला. काही दिवसानंतर उसाचे पैसे येतात, जावं म्हणून मुंबईला एकट्यानं कसं जावं बरं. मुंबईला जावं म्हणजे मित्रमंडळी बरोबर असावी. मित्रांना विचारतात, मित्र पण म्हणतात जाऊया चला. रात्री वाजतात गाडीमध्ये, सकाळी त्या विटी स्टेशनला उतरतात, जवळपास कुठेतरी लॉज करतात, पिशवी टेकवतात, आंघोळ करतात, नाश्ता पाणी करतात आणि मुंबई दर्शनासाठी म्हणून बाहेर पडतात. मग हे जातात, ते गेटवे ऑफ इंडियाला जातात, चर्चगेटला जातात, हाजी अलीला जातात, मरीन ड्राईव्हला जातात, सिद्धिविनायकला जातात. फिरता 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 त्या महालक्ष्मीला येतात. मग तो मुंबई दर्शन घडवणारा तो म्हणतो बाबा ही मुंबा देवी, मुंबईला जगवणारी देवी. असं होत नाही मुंबईमध्ये आला आणि उपाशी झोपला, असं कधी होत नाही म्हणे. मुंबा देवीची मुंबईवरती विशेष कृपा. चला बाबांना दर्शन घेऊया. एवढी जर जागृत देवी असेल तर जाऊन दर्शन घेऊया म्हणून लाईनीला लागतात. आता देवीचं दर्शन होणार. एवढ्यामध्ये माणसाचा मोठाच्या मोठा लोंढा येतो, धक्काबुक्की होते, चेंगराचेंगरी होते आणि ह्यांचा समूह सगळा विस्कटला जातो. 4-5 जण एकीकडं, हा एकटा हाका मारतो, हुडकतो, पण ह्याचे जोडीदार ह्याला सापडत नाही. मंदिराच्या पायरीवरती डोक्याला हात लावून बसतो. ग्रहस्थ तिथं येतो, विचारतो असं डोक्याला हात लावून का बसलाय? अहो काय सांगावं, मुंबई पाहायला आलो. मुंबई पाहिली, जाता जाता महालक्ष्मीला आलो, देवीचं दर्शन घ्यावं म्हणलं, रांगेत उभारलो. मोठा माणसांचा लोंढा आला, धक्काबुक्की झाली, चेंगराचेंगरी झाली, माझे जोडीदार गेले दुसरीकडं, मी आता राहिलोय, आता करू काय? सोपं आहे म्हणे. एवढा का विचार करायला लागलाय? जावा, ज्या ठिकाणी थांबलाय त्या खोलीवरती जावा. येतील कधी ना कधीतरी, संध्याकाळी, तासानी, 2 तासांनी, कधी ना कधी येतील, भेट होईल. माहितीये कोणाला खोली कुठं येते? माहित नाही म्हणे मला खोली कुठं येते, माहित नाही म्हणे, पत्ता सांगता येत नाही म्हणे. काय करता? दुसरा मार्ग आहे, जवळ बस स्टँड आहे, तुम्हाला गाडीमध्ये बसवतो, जावा निघून गावाकडे, बघूया पुढचं काय होते. पैसे तिकिटाचे पैसे नाहीत म्हणे. अरे पैसे नाहीत मग मुंबई बघायला आला कसं होता? अरे काय केलं म्हणे, गावातनं बाहेर पडत असताना प्रत्येकानं पैसे काढले आणि एकाजवळ दिले. मुंबई दर्शन करत असताना याद राग, जर पैसे मागितलं असतं, तुला काय पैसे पाहिजे ते इथं घे. पण तिथं गेलो आम्ही मुंबई बघण्यामध्ये, तू जर मला 10 रुपये देन, 5 रुपये देन, 50 रुपये दे जर म्हणू लागला, आम्ही तुला पैसे द्यायचे का मुंबई दर्शन करायचं? तिथं पैसे मागायचे नाहीत, इथंच पैसे घे म्हणून सगळे पैसे एकाजवळ दिले. आणि ज्याच्याजवळ पैसे दिले तोच नाहीये, कुठं केला आता काय माहिती. काय करायचं आता म्हणे, पर्याय एकच, चला म्हणे पोलीस स्टेशनला, तिथं जाऊया, रिपोर्ट तुमचा दाखल करूया. घेतो त्याला आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतो, तोपर्यंत त्याचा जोडीदार येतो. विचारतो, अरे कुठं चाललायस? पोलीस स्टेशनला चाललो म्हणे. का? यांना घेऊन चाललो म्हणे. काय केलं याने काय केलं नाही म्हणे, हरवलाय म्हणे, हा रिपोर्ट दाखल करायला चाललोय. काय झालं? असं झालं म्हणे, चेंगराचेंगरी झाली, जोडीदार गेले, असं झालं. किती जण जोडीदार होते? 4 जण होते म्हणे. थांबा म्हणे, लगेच गडबड करू नका. पुढच्या वळणावरती 4 जण होते, मी त्यांच्या जवळनं सत्ता आलोय. जाता जाता कानावरती शब्द पडले की आमचा जोडीदार गेलाय, ते 4 होते, तुमचे पण जोडीदार 4 आहेत, चला तिथं जाऊया आपण, बघूया तेच तुमचे माणसं आहेत का, पण परत हरवू नका म्हणून माझ्या हाताला पकडा आणि तिथपर्यंत चला. म्हणून त्या हरवलेल्या माणसाच्या हाताला पकडतो, त्याच्या जोडीदारापर्यंत घेऊन येतो आणि त्या जोडीदाराच्या हवाली करतो. आता मला सांगा, ही जी मदत त्यानं केली, त्या मदतीची परतफेड करणार कशी? मदतीला मोजणार कसं? मदत पैशांची झाली तर पैसे परत करता येतील, पण जागा हरवलेल्या माणसाला जो स्वस्थानापर्यंत पोहोचवतो, हात धरून पाविजे या घरा याच्या उपकार काय मदतीमधून उतराई होत नाही, उपकारामधून उतराई होत नाही. जीवावरती अनन्य साधारण उपकार करणारे हे आहेत, म्हणून त्यांना धन्य म्हणा. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी अरे गरजा. धन्य ते संसारी कुमार
संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. ते धन्य असतात का? कारण जीवावरती उपकार करतात म्हणून. जीवावरती उपकार का करतात ते? कारण दयावान हा त्यांचा स्वभाव असतो म्हणून. नाथ हा भागवतामध्ये स्पष्ट म्हणतात पहा, कृपेसी स्वतंत्र जन्म नाही, जे तो उपजेतो साधू पाहे. की दयेनं संतांच्या ठिकाणी आश्रय घेतलेला असतो. काय होईल बरं का? एखाद्या वेळेस एखादा माणूस म्हणेल की बाबा दया हा सामान्य धर्म आहे, त्याच्यामध्ये विशेष काय? मागे एकदा त्या फोनवरती पाहिलं होतं, विहिरीचा कट्टा होता, त्या कट्ट्यावरती 4-5 कबूतर बसले होते. त्या ठिकाणी बिबट्या आला. बिबट्याची चाहूल लागली की 3-4 कबूतर उडून गेली, 1 कबूतर तिथं राहिलं. बिबट्याला वाटलं की आपण आलेलो त्या कबुतराला कळलं नाही म्हणे, म्हणून कबूतर उडलेलं नाही. बिबट्याला आनंद झाला. अजून सावध होऊन तो त्या कबुतराच्या जवळ जाऊ लागला. जवळ गेल्यानंतर बिबट्यानं पाहिलं की हे कबूतर उडून गेलं नाही. का? कारण याला कळालेलं नाही म्हणून नव्हे, आंधळं ते, त्याला दिसलेलं नाही म्हणून कबूतर उडून गेलेलं नाही म्हणून. ज्यावेळी बिबट्याला कळालं की कबूतर आंधळ आहे, ज्या पावलांनी तो पुढे गेला होता त्याच पावलांनी बिबट्या माघारी सरला. आता मला सांगा, बिबट्याचा स्वभाव काय हो? हिंस्रतेचा स्वभाव आहे. दुसऱ्या प्राण्यांची शिकार करून पोट भरणं हे त्याचं खाद्य. पण कबूतर आंधळ आहे म्हटल्यानंतर ज्याप्रमाणे बिबट्याच्या मनामध्ये दया निर्माण झाली, बिबट्यासारख्या हिंस्र बुद्धिहीन पशुच्या मनामध्ये दया निर्माण होत असेल, तर माणसासारखे माणसं आम्ही, आमच्या मनामध्ये दया निर्माण होणार नाही का? होते. कोण म्हणतं नाही म्हणून. पण आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली दया ही क्षणिक असते, क्षणिक. 2018ला चातुर्मासामध्ये मी होतो पंढरपूरमध्ये. पंढरपूरच्या नियमाप्रमाणे रोज मी प्रदक्षिणेला जायचो.
फडापासून प्रदक्षिणा सुरू करायची. काळा मारुती, चौपळा, तिथून नाथ चौक, तांबडा मारुती, उद्धव घाटातनं खाली उतरायचं, पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं आणि महाद्वार घाटातनं वरती यायचं. त्यावेळेस घाटाच्या बांधणीचं काम नवीन झालं होतं. नवीन घाट बांधलेले होते त्यावेळेस. कट्टा नवीन घाट बांधलेले होते. चौक वगैरे तयार केला होता मध्ये. त्या चौकात एका बाजूला एक माणूस झोपला होता. पायाला जखम झाली होती. त्या पायातून रक्त आणि ते पू वगैरे स्त्रवत होतं. त्या जखमेच्या भोवती माशा, चिलट वगैरे घोंगत होतं. पायाला जखम झाली होती, त्याला पाय हलवता येत नव्हता. ज्या ठिकाणी तो झोपला होता त्या ठिकाणीच त्यानं मलमूत्र विसर्जन केलं होतं आणि त्याच घाणीमध्ये लोळत पडला होता. ते दृश्य मी पाहिलं. समोर पंढरीनाथ होते. देवाला म्हटलं, देवा काय एखाद्याची एवढी परीक्षा बघतो बाबा तू? काय तुला आनंद मिळतोय लोकांना हे त्रास देण्यामध्ये? आले त्याला काय सुख मिळत असणार आहे का? असं अशा या त्रासामध्ये आणि वेदनेमध्ये पडून राहायला त्याला का आनंद होतोय का? आणि त्याचा त्रास बघून तुला तरी आनंद होतोय का बाबा? कशाला एवढा त्याला त्रास देतोयस? त्याला मुक्त करून टाक. विचार केला, प्रार्थना केली आणि पाय उचलला आणि पुढच्या पायरीवरती पाय टाकला. लगेच